नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज. पुढील बातमी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC नागपूर येथील इमामवाडा बसस्थानकातून तब्बल 1.53 कोटी रुपये किमतीची शिवाई इलेक्ट्रिक बस चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार्जिंग पॉइंटवर उभी असलेली ही अत्याधुनिक बस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याने परिवहन विभागात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान बसमध्ये बसविण्यात आलेल्या GPS ट्रॅकिंग प्रणालीच्या मदतीने पोलिसांनी बसचे लोकेशन शोधून काढले. अवघ्या काही तासांत अमरावती जिल्ह्यात ही बस आढळून आली. अमरावती पोलिसांच्या मदतीने बस सुरक्षित ताब्यात घेण्यात आली आणि संशयित आरोपीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख विष्णू गणपती निलावर, वय 23, रंगारेड्डी, तेलंगणा अशी झाली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मिळून सुमारे 20 बसेस चोरी केल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिसांनी हा दावा अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेला नसल्याचे स्पष्ट केले असून त्याची सखोल पडताळणी सुरू आहे. प्राथमिक तपासात आरोपी वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये सराईत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चोरी केलेल्या वाहनांतील महागडे सुटे भाग विकण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी ही चोरी केली जात असल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही विविध राज्यांमध्ये वाहनचोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे. या घटनेनंतर ST महामंडळाच्या बसस्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः कोट्यवधी रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक बसांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. CCTV देखरेख, प्रवेश नियंत्रण, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविणे आणि GPS यंत्रणेवर अधिक प्रभावी देखरेख ठेवण्याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान नागपूर आणि अमरावती पोलीस या प्रकरणाचा संयुक्तपणे तपास करत असून आरोपीच्या कबुली जबाबातील इतर बस चोरीच्या घटनांची सत्यता पडताळली जात आहे. या तपासातून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.